तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी नंतर काय करावे हे संपूर्ण कीप नोटच्या माध्यमातून पाहणार आहोत. 10वी नंतर काय करावे हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तुमच्या आवडी, क्षमता आणि फ्युचर गोल यावर ते अवलंबून असतो. मी सोप्या भाषेत पर्याय सांगतो. नंबर 1, सायन्स विज्ञान शाखा. जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर किंवा टेक्निकल फील्डमध्ये जायचे असेल तर सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स. करिअर ऑप्शन आहे डॉक्टर, MBBS, इंजिनियर, फार्मिस्ट, सायंटिस्ट, IT फील्ड. कॉमर्स वाणिज्य शाखा. जर तुम्हाला बिझनेस, अकाउंट्स किंवा बँकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर सब्जेक्ट आहे अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज. करिअर ऑप्शन CA. त्यानंतर बँकिंग, बिझनेसमॅन, अकाउंटंट, MBA. नंबर 3, आर्ट कला शाखा. जर तुम्हाला क्रिएटिव्ह किंवा सोशल फील्ड आवडत असेल तर सब्जेक्ट आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स. करिअर ऑप्शन UPSC, MPSC, टीचर, पोलीस, आर्मी, जर्नलिस्ट, लॉयर. नंबर 4, डिप्लोमा. 10वी नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचे असेल तर ड्युरेशन 3 वर्ष. ऑप्शन मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर इंजिनिअरिंग. नंतर डायरेक्ट डिग्री इंजिनिअरिंग सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळते. नंबर 5, ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. प्रॅक्टिकल स्किल शिकायचे असतील तर कोर्स आहे इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक. कमी वेळात जॉब मिळवण्याची चान्स जास्त. नंबर 6, अदर कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, ॲनिमेशन अँड ग्राफिक डिझाईन, ॲग्रिकल्चरल कोर्सेस, पॅरामेडिकल कोर्सेस. माझा सल्ला आहे मित्रांनो, तुमची इंटरेस्ट काय आहे ते आधी ठरवा. फक्त फ्रेंड्स बघून डिसिजन घेऊ नका. फ्युचर स्कोप आणि अर्निंग पण ते बघा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम.